जय सियाराम मंडळी. आजची पूजा पाहू शकता तुम्ही. आज खूप दिवसांनी असे देव घासलेत, म्हणजे रुपेरीनी चांदीचे देव किती छान चमकतात बघा ना. म्हटलं व्हिडिओ बनवावं, खूप सुंदर दिसत होते देव, म्हणून व्हिडिओ बनवायची आठवण आली. ही आमची कुलदेवता. विष्णूंचा फोटो असा ठेवला ह्या वेळेला, होता घरात. ही स्वामींनी सांगितलेली शनिदेवाची पूजा आहे. कोपऱ्यामध्ये वाटीमध्ये उडदावरती शनिदेवाची मांडणी आहे. ती रामानंदाचार्यजींनी शनिवार धरायला सांगितले, त्याची पूजा आहे ती. पाहू शकता आजची पूजा. हां, आणि काल एका ताईंनी मला विचारलं की 7 वर्षाच्या मुलाला उपासक दीक्षा घेऊ शकतो का. खरंच मंडळी, आपल्या संप्रदायामध्ये एवढी छान हे चालू केले ना. 7 वर्षाच्या वरच्या मुलाला उपासक दीक्षा चालू केलेली आहे. आणि परवाच्या दिवशी एवढे छोटी मुलं एवढी होती ना, जवळजवळ 7-8च्या वरती असतील मुलं. मी दर्शनाला चालली होती तेव्हा पाहिली, त्यांची उपासक दीक्षा चालू झाली ना, त्यावेळेला पाहिलं की खरंच मुलं उपासक दीक्षा घ्यायला छान छोटी छोटी मुलं बसलेली. आणि लहान वयातच आपल्या संप्रदायात हे संस्कार घडायला लागलेले आहेत. आणि खरंच मंडळ, मी माझ्यावरनं उदाहरण देते. माझी मुलं लहानपणापासूनच आपल्या संप्रदायात आहेत ना, तर त्यांच्यावर एवढे संस्कार छान झालेत ना माऊलीमुळे, आपल्या रामानंदाचार्यजींमुळे, की आजही माझा मुलगा 30 वर्षाचा आहे आणि मुलगी 26 वर्षाची आहे. पण आजही आमच्याकरता, आमच्या दोघा नवरा बायकोंकरता कधी उलट उत्तर म्हणून त्यांच्या तोंडातून निघालं नाही. ते लहान असल्यापासून आपल्या संप्रदायात सेवेला असतात. माझा मुलगा नेहमी सेवेला असायचा, मुलगी नेहमी सेवेला असायची. ते लहान असल्यापासूनच. तेव्हा तर नारळ विक्री, नारळ 10 रुपयाला होती. ते एवढेशे पण नारळ विकायला जायचे, ऐकायचे नाही. जिद्दीने सांगायचे मला विकायचे, मी जातो, मला विकायला द्या. दोघंही सेवा करायचे लहानपणी. नंतर मुलगा मोठा झाला तसा वसई मठावरती सेवेला, नानीच्या सेवेला, गस्त घालायला 3 दिवसाची सेवा असायची गेटवरती, त्याच्या सेवेला जायचा. तर सगळेजण म्हणतात की हे सेवेचंच फळ आहे. माझी मुलं चांगल्या ठिकाणी सेटल आहेत. आणि अजूनही त्यांचा उलटा शब्द म्हणून आमच्या दोघा नवरा बायकोंना कधीच दिलेला नाही. हे संस्कार लहान वयातच घडतात. लहान असल्यापासून चांगल्या संप्रदायात, चांगल्या सेवेमध्ये असले तर मुलं खूप छान घडतात आणि त्याचं फळ त्यांना नोकरी रूपात मिळतं. त्यांची सर्व्हिस खूप छान लागते, त्यांचं शिक्षण खूप छान होतं. माझ्यासोबत जे घडले मी तुम्हाला शेअर करते. माझी मुलं अशी घडली स्वामी सानिध्यात असल्यामुळे. म्हणून लहान वयातच मुलांना संत संघाला नेत चला, लहान वयातच त्यांना संस्कार द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. जय सियाराम.